सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. तर महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 आज 22 मार्च पुणे शहरचा शिपाई या पदाचा पेपर सकाळी 11 वाजता सुरू होतोय आणि या पुणे पोलीसच्या पेपरसाठी आपण काल तर शुभेच्छा देतोय, पण आज सकाळ सकाळी जे कोणी आपल्याला फॉलो करत असतील, आपल्याला बघत असेल, त्यांना एक आत्मविश्वासासाठी किंवा त्यांच्या एक पाठिंब्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे. त्याच पद्धतीनं अतिशय महत्त्वाचं म्हणजे सीपी मुंबईचं जे काही कट ऑफ आहे तो कधी लागेल आणि पेपरच्या बाबतीत की लेखी परीक्षा कधी होणार एवढंच दिवस रात्री एकच मेसेज एकच विचारतात सगळेच्या सगळे की पेपर कधी होणार. सो अशा पद्धतीनं अतिशय महत्त्वाचं मार्गदर्शन असणार आहे. व्हिडिओ शेवटून बघायला विसरू नका. त्याच पद्धतीनं आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं. तर एकंदरीत महाराष्ट्र पोलीस जसं मगाशी बोललो 2024-25 ची पोलीस भरती आणि सगळ्यात महत्त्वाचे दोन घटक ते म्हणजे पुणे शहर आणि सीपी मुंबई. सो ह्या दोन घटकांच्या लेखी परीक्षेबद्दल वारंवार मी अपडेट देत होतो आणि त्याच पद्धतीनं जे एक परिपत्रक टाकलेलं होतं याच्या आधी 4-5 दिवसा अगोदर टेलिग्राम चॅनलवर तुम्ही बघितलं असाल, इंस्टाग्राम पेजवरती तुम्ही बघितलं असाल, तर त्या पेजवरती एक परिपत्रक टाकलेलं होतं. ते वाहतूक विभागाशी संबंधित होतं आणि त्याच्यामध्ये एक तारीख दिलेली होती 22 मार्च रोजी सीपी चा पुण्याचा जो काही पेपर आहे तो पुण्याचा पेपर होणार असून हा संबंधित जे काही पत्र होतं ते मी टाकलेलं होतं आणि त्याच पद्धतीनं 22 तारखेला ही पेपर आजच म्हणजे सकाळी 11 वाजता सुरू होते. सो 8 वाजता रिपोर्टिंग आहे. जाताना हॉल तिकीट असतील दोन्ही, फिजिकलचं सुद्धा आणि लेखीचं सुद्धा, आणि त्याच पद्धतीनं आधार कार्ड वगैरे, आवेदन अर्ज वगैरे सगळं घेऊन जावा. सो ऑल द बेस्ट. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आजची पहाट, आत्ताची सकाळ ही आयुष्यभर अशाच पद्धतीनं सकाळ राहिली पाहिजे. लक्षात ठेवा, इथून पुढं कोणाच्याही आयुष्यामध्ये अंधार यायला नको. एवढी चांगली कामगिरी आजच्या पेपरमध्ये करायसाठी तुम्हाला सर्वांना, मुला मुलींना, पालकांना, सगळ्यांना माझ्याकडून, अपर्णा मॅडम आणि पूर्ण महाराष्ट्राकडून लेखी परीक्षेसाठी पुण्याच्या शुभेच्छा देतोय. जसं की काल सांगितलं त्या पद्धतीनं तुमचे जो स्कोर आहे, तुमचा लेखीचा स्कोर, फिजिकलचा स्कोर, तुमची कास्ट आणि तुमच्या जागा ह्या किती आहेत मला कळवू शकताय तुम्ही. आपल्या ह्या स्क्रीनवरती दिसलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एक मेसेज करून तुम्ही तुमच्या डिटेल्स मला कळवा. तुम्हाला मी 2 मिनिटांमध्ये रिप्लाय देतोय की तुझं सिलेक्शन होणार आहे की नाही, की तुला परत घामातच राहावं लागणार आहे, म्हणजे पुढच्या जी काही पोलीस भरती असेल त्याची तयारी करावी लागणार आहे. कारण की आजपासून जर तुम्ही हरला असाल किंवा जिंकला असाल, जे काय असेल ते असेल, पण हरला असाल तर आजपासून जर तयारी केला तर डिसेंबरची जी काही पोलीस भरती आहे, जी 12-13 हजारची पोलीस भरती, त्याच्यामध्ये तुमची 100% वर्णी लागू शकते. लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं जे काय असेल ते, पण आजचं जे युद्ध आहे ते लवकर संपुष्टात येऊन 1-2 वाजेपर्यंत सगळं चित्र स्पष्ट होईल की कोणाला किती मार्क पडले, कोण गुलालात राहणार आहे, कोण घामात राहणार आहे, सगळ्या गोष्टी समजून येतील. पण लक्षात ठेवा, परत एकदा सांगतोय की आजच्या पुणे शहर पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. त्याच पद्धतीनं उरला विषय सीपी मुंबईचा, की सीपी मुंबई ची लेखी परीक्षा कधी होणार आहे. काही सोशल मीडियावरचे जे काही तज्ज्ञ लोक आहेत, लय तज्ज्ञ म्हणतोय, त्यांनी या महिन्याच्या एंडलाच घोषित करून टाकले. आज तारीख आहे 22, अजून फिजिकलचा कट ऑफ लागलेला नाही, तोपर्यंत यांनी पेपरच्या तारखा जाहीर करून टाकल्यात की ह्या महिन्याच्या एंडला होणार, असं होणार तसं होणार. ह्याच्यामुळे काय होतंय की मुलांच्या मनामध्ये भीती आहे. ज्याने वर्ष अभ्यास केलाय, ज्याने पाठीमध्ये 3-4-5-6 महिने अभ्यास केलाय जोरात, किंवा हल्ली 1 महिना जरी केला असाल तर तो सुद्धा याच्यामध्ये घाबरून जातोय. त्यामुळं फॉलो करत असताना योग्य पर्सनला फॉलो करा, जो ऑफिशियल असेल, ऑथेंटिक असेल, ज्याला एक्सपिरियन्स आहे अशी लोक. जसं की 15 एप्रिल महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिला डेट मी सांगितलेली होती 1.5 ते 2 महिन्यापूर्वी, की 15 एप्रिलच्या आसपास सीपी मुंबईचा लेखी परीक्षा होणार. त्यानंतर हल्ली एक 8-9 दिवसापूर्वी एक परिपत्रक आलं. त्या परिपत्रकामध्ये डिपार्टमेंटनेच ऑफिशियल जाहीर केलंय की एप्रिल महिन्याचा 1, 2, 3, 4 आठवडा. तर अजून मार्च महिना संपला नाही, पण मार्च महिन्यामध्ये पेपर कसा येईल, आणि त्यांनी ऑलरेडी अनाउन्समेंट केलेली आहे की आम्ही एप्रिल महिन्याच्या 1, 2, 3, 4 आठवड्यामध्ये पेपर घेणार आहोत. त्याच पद्धतीनं इंस्टाग्राम किंवा टेलिग्राम किंवा युट्यूबच्या माध्यमातून हल्ली 2-4 दिवस झालं काही डेट्स यायला चालू झाल्या. 14ला कारागृह, 15ला शिपाई, 14ला शिपाई, 15ला कारागृह, काय चाललंय त्याचं त्यांना कळणार. पण टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण मी ज्या अगोदर 1.5 ते 2 महिना सांगितलं होतं. समजा त्यावेळीची जी मुलं मुली असतील, त्यांनी ज्यांनी ऐकलं असेल, त्यांना 1.5 ते 2 महिन्यामध्ये किती अभ्यास होऊ शकतो एवढं विचार करू शकताय. 2-4 दिवसापासून ज्यांनी जोर लावला त्यांना विचारा की 2-4 दिवसाची किंमत, 2-2 तासाची किंमत आणि लास्टच्या 2 सेकंदाची किंमत सुद्धा पेपर संपूपर्यंत. जो इथपर्यंत लढतोय ना तो जिंकतोय.
बाकी सगळेच अधांतरित असणार आहेत. काय होईल ते होईल बघूया, काय होईल ते बघूया, अशा पद्धतीनं ही भरती गेली, ती भरती गेली, पुढची भरती गेली, वयातनं बाद गेला, आंदोलन करतोय, असं करतोय, तसं करतोय, मग वयात घ्या, असं करा, तसं करा, सगळं चालू. आणि मग मानसिक आरोग्य सगळं पाक वाट लावून टाकलं, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं सगळ्यात महत्वाचं म्हणजे सीपी मुंबईची लेखी परीक्षा जोपर्यंत इकडे कट ऑफ लागत नाही, जो प्रोसेस आहे, जे सिक्वेन्स आहेत ते व्हायलाच पाहिजेत ना. अजून कोणत्याही पद्धतीने कट ऑफच घ्यायला नाही तर कशा पद्धतीने पेपर होऊ शकतो. सो याच्या आधी पण सांगितले की या महिन्याच्या एंडपर्यंत कट ऑफ येणार आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये, एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये लेखी परीक्षा पॉसिबिलिटी सर्वात जास्त लक्षात ठेवायचं. तरी सुद्धा तुम्ही पहिलाच आठवडा पकडा आणि अभ्यास करा, काय प्रॉब्लेम आहे. 7 दिवस तुम्हाला भेटतील. 7 दिवस म्हणजे प्रत्येक विषयाला 1.5 दिवस जरी दिला तर 4 विषय इझिली होतील रिव्हिजन. विचार करण्याची क्षमता तशी पाहिजे, लक्षात ठेवायचं. कोण काहीतरी सांगतोय, इथं सगळेजण फेमस व्हायला बसतात हो, पण प्रॉपर आणि ऑथेंटिक ऑफिशियल सांगणारे कमीच आहेत हो. कारण की मी जर सांगितलेलं होतं 1.5 महिन्यापूर्वी, तर तेच जर आता होत असेल तर विचार करा काय गोष्टी आहेत. सो अतिशय महत्वाचा विषय आहे. कोण काय सांगते म्हणून तिकडे लक्ष देऊ नका. सोशल मीडियापासून पूर्णपणे लांब राहा. कोणतरी एक गुरु पकडा आणि त्याचा हात पकडून पुढे चला, तर यश फिक्स आहे, लक्षात ठेवायचं. अदरवाईज इकडं सोडलाय, तिकडे गेलाय, त्यानं सांगतोय, असं सांगितलं, सकाळी उठल्या असं. काही मुलं एवढी त्या अपडेटच्या मागे पडलेत की त्यांना त्या लेखी परीक्षेची मला वाटते लाईन कमी आणि जास्तीत जास्त वेळ तो तिकडेच जातोय. अभ्यासाचा वेळ कमी आणि अपडेटचा वेळ जास्त झाला, अशी अवस्था त्यांची झाली. आणि गेल्या ह्याच कारणामुळे ती वेटिंगला आली होती, गेल्या ह्याच कारणामुळे ती पेपरमधून बाहेर पडलेली होती आणि गेल्या ह्याच कारणामुळे ती फिजिकलमधून बाहेर पडली होती. अगदी भरती कधी पडण्यापासून ती अपडेटच्या नादाला लागली होती. ती भरती संपत आली, आता लेखीला सुद्धा बसलेत. पाठीमागच्या वेळी ज्या मुलांनी चुका केल्या होत्या त्यातलीच माझी मुलं काही आहेत ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचची, की तेच परत तेच, सर अपडेट. अरे काय गृहविभाग आपल्या घरातलं थोडीच आहे का? जे बाकीचे चुना लावतात तसं आम्ही तर चुना लावत नाही ना. जे रियालिटी आहे, जे सत्य आहे ते सांगतो तुमच्या समोर. समज काय म्हणतोय. सो अशा पद्धतीनं पेपर कधी पण होऊ दे, तयारी किती आहे तेवढी सांग. उद्या पेपर झाला तर किती मार्क पडणार ते विचार स्वतःला, आणि मग स्वतःची कास्ट, स्वतःचं समानता आरक्षण कोणतं आहे बघ, आणि पाठिंबाचा कट ऑफ बघ, किंवा आताच्या स्पर्धेला सर किती सांगतात कट ऑफ बघ, तुझा फिजिकलचा स्कोर बघ, आणि लेखीला किती पडायला पाहिजे तेवढे विचार कर. जर लेखीला 82, 84, 80, 85 प्लस लागत असतील आणि या अपडेटच्या नादाने तू 60 वरतीच बसत असशील, 50 वरतीच बसत असशील, तर तू कसा येणार निवड यादीमध्ये, फायनल मेरिटमध्ये? इम्पॉसिबल आहे. सो ह्याच्याकडे कमी लक्ष ठेव. शेवटचे 4-5 दिवस, 7-8 दिवस, 10 दिवस राहिल्यात, त्या दिवसांमध्ये 100% देण्याचा प्रयत्न कर. काही इम्पॉर्टंट नोट्स काढले असतील, काही इम्पॉर्टंट गोष्टी असतील, अंडरलाईन केलेले वर्ड्स असतील किंवा तारखा असतील, ज्या काय असतील ते इम्पॉर्टंट सगळे रिव्हिजन झाले का बघ. नाही हे राहिले आणि तू नुसतं अपडेट करत बसलायस, ह्याच्यामुळेच 10 ते 15% कॉम्पिटिशन कमी होणार आहे. हे एक गोष्टीमुळं. कारण की आज संध्याकाळी एका चॅनलवरती असं, उद्या सकाळी एका चॅनलवरती तसं, आणि मग हे असं करत जाते. त्याचा मॅप, त्याचा ग्राफ सरळ नसतोच, त्यामुळे ते यश त्याला सरळ भेटणारच नाही. शेवटच्या दिवसामध्ये तू असं समज की पहिल्या आठवड्यात पेपर आहे आणि सगळा पोर्शन संपवून टाक. मिळाले 7 दिवस, जसं मगाशी बोललो त्या पद्धतीनं बेस्टच झालं म्हणायचं. 7 दिवसाची रिव्हिजन तर होईल. 7 दिवस रिव्हिजनसाठी खूप मोठे आहेत. हल्ली आता आज पुण्याचा पेपर आहे, सकाळपासून डोक्यात पुस्तक घालून बसतात, रात्र पुस्तक घालून बसतात. ही वेळ का आली माहितीये का? या अपडेटच्या नादामुळे. समजते काय म्हणतोय? सुमुला रिलॅक्स पाहिजेत एकदम, की अभ्यास पूर्ण झालाय माझा, टेन्शन नाही मला 85-88 स्कोर इझिली होतोय, असा ठामपणे सांगता आला पाहिजे, लक्षात ठेवायचं. सो अतिशय महत्वाचा विषय होता या सीपी मुंबईच्या पोलीस भरतीच्या जे काही लेखी परीक्षा आणि या कट ऑफच्या बाबतीत ज्या मुलांच्या मध्ये भीतीचं वातावरण तयार झालंय, त्यासाठी अजूनही सांगतोय की या एंडपर्यंत, या एंडच्या अगोदरच मुंबईचा कट ऑफ लागेल आणि जास्तीत जास्त करून दुसऱ्या आठवड्यामध्ये लेखी परीक्षा होऊ शकते 14-15च्या आसपास. पण त्याच्या आधी सुद्धा त्यांनी ऑफिशियल डिपार्टमेंटनेच परिपत्रक काढले, लक्षात ठेवायचं. असं नाही की डिपार्टमेंटने काय सांगितलेलंच नाही, तर डिपार्टमेंटने पहिला, दुसरा, तिसरा आठवडा ऑलरेडी सांगितलेला आहे. त्यामुळे तुम्ही तयारीत राहिलं पाहिजे, लक्षात ठेवायचं. 15 तारखेच्या पुढे गेली तर अतिउत्तम, 15 तारखेच्या पुढे गेली तर अतिउत्तम, कारण की अजून तुम्हाला भेटेल. जेवढा जास्त वेळ भेटेल तेवढी तयारी चांगली होईल, लक्षात ठेवा. त्यामुळे गडबड काय करू नका. पण करत असताना पहिला जो आठवडा आहे, तर पहिल्या आठवड्यामध्ये जो काही रविवार असेल त्या दरम्यानचीच डेट पकडा आणि त्या पद्धतीने तयारी करा. जास्तीत जास्त करून 99% हे 15 तारखेच्या आसपास पेपर होणार, लक्षात ठेवायचं. सो कोणत्याही परिस्थितीमध्ये घाबरून जाऊ नका. स्वतःला सिद्ध करण्यासाठी शेवटचे 15 दिवस तुमच्याकडे आहेत, लक्षात ठेवायचं. सो पुण्यासाठी जो काही विषय पाठिंबाचे मार्गदर्शन केलं होतं त्याच पद्धतीनं मुंबईसाठी सुद्धा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे. सो तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी मुंबई पोलीससाठी स्पेशल लक्षात ठेवायचं, अतिशय महत्वाचा. कारण की 19, 21, 22, 23 आणि 24-25 ची पोलीस भरती 19 पासून ते आज तक आहेत. महाराष्ट्रामध्ये मुंबई पोलीससाठी सगळ्यात मोठी
अपडेट आणि सगळ्यात फास्ट सगळ्यात पहिला आपण देतो. जसं की आताची ही लेखी परीक्षेची अपडेट डिपार्टमेंटला परिपत्रक काढायच्या अगोदर आपण 1.5 महिने सांगितलं होतं की अशा पद्धतीने होणार आहे. कट ऑफच्या बाबतीत सुद्धा सांगितलं होतं की कट ऑफ हा अपडाऊन होणार, वर खाली होणार. काही कास्टचे जरसे हाय जातील, काही कास्टचे अपेक्षेपेक्षा कमी येतील आणि काही जण मिडवरती राहतील. अशा पद्धतीने हा जे काही कट ऑफ आहे तो लागणार आहे. जसे की पुण्याचा काल फायनल कट ऑफ सांगितलेला होता. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसाल तर ह्या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल, त्या आयकॉनला टच करून तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्यायचा आहे. आणि आताच्या घडीला सगळ्यात महत्वाचं, मुंबईला अजून तुमच्याकडे कमीत कमी 12-15 दिवस तुमच्याकडे आहेत. या दिवसांमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्यासाठी महाराष्ट्र पोलीस भरतीतून मुंबई पोलीस घटकाची तयारी करत असाल तर सगळ्यात मोठी 15,000+ PDF आपण घेऊन आलो, लक्षात ठेवायचं. परवाचा जर पेपर बघितला, परवाचे जे काही 12, 13, 14 घटकांमध्ये पेपर झालेले होते, तर त्या घटकांमध्ये जवळजवळ 38, 40 पासून ते 64 प्रश्न हे आपल्या PDF मध्ये आलेले होते, लक्षात ठेवायचं. मॅथ्स रिजनिंग तर ॲज इट इज आहे, फक्त डिजिट वेगवेगळे आहेत, बाकी क्वेश्चनचा मंत्र तोच आहे. सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये गाजलेली PDF जी आहे 15,000+ प्रश्नांच्या, याच PDF मध्ये जवळजवळ मुंबई पोलीसला 60 ते 70% प्रश्न येणार, लक्षात ठेवायचं. 60 ते 70% प्रश्न येणार म्हणजे लक्षात ठेवायचं. आणि आजचाच पुण्याचा पेपर सुद्धा बघू शकताय. अजून पेपर व्हायचा आहे, पेपर 11 वाजता, व्हिडिओ सकाळी 8 वाजता शूट करतोय. कमीत कमी 60% पेपर हा आपल्या PDF मधला असणार, लक्षात ठेवायचं. सो बघू शकताय, नंतर तुम्हाला अपडेट येईल की आपल्या PDF मध्ये किती प्रश्न होते, त्याच्यावरती नंतर व्हिडिओ बनवेल. पण आताच्या घडीला महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी गाजलेली 2100+ असणारी PDF आपण तुमच्यासोबत घेऊन आलो. ह्याच्यामध्ये आपण 36 जिल्हा पोलीस भरतीचं मार्गदर्शन केलेलं आहे. सोबत सर्वचे सर्व घटक, सर्वचे सर्व विषय, जसे की मराठी ग्रामर, मॅथ्स, रिजनिंग, GK GS, पोलीस प्रशासन, तांत्रिक प्रश्न, जिल्हा स्पेशल, अतिसंभाव्य प्रश्न, सरावासाठी प्रश्न आणि 1984 पासून ते 2022, 23, 24 पर्यंतच्या वर्ग 2, वर्ग 3 लेवलच्या अतिशय महत्वाचे क्वेश्चन याच्यामध्ये आपण टाकलेले आहेत. त्यासोबत सर्वचे सर्व घटक म्हणजे शिपाई असेल, चालक असेल, SRPF असेल, कारागृह असेल, बॅट्समन असेल, सगळेचे सगळे घटक याच्यामध्ये आपण पूर्ण करून दिलेले आहेत. त्याचबरोबर 99 रुपयाचं डाएट प्लॅन सुद्धा आपण याच्यासोबत मोफत दिलाय. हे सगळेचे सगळे जे काही मगापासून सांगितलं, 99 रुपयाचं डाएट प्लॅन PDF प्लस 15,323 प्रश्नांचं, ही सगळी 799 रुपयाची PDF तुम्हाला आज मिळते फक्त आणि फक्त 399 रुपयाला. फक्त आणि फक्त 399 रुपयाला. तुम्ही एक काम करू शकता, या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करू शकता की 15,000 PDF तुम्हाला घर बसल्या 2 मिनिटांमध्ये PDF भेटून जाईल. आणि लक्षात ठेवायचं, अजूनही 15 दिवस आहेत. आत्ता विचार करायचं की संघर्ष परत पुढे चालू ठेवायचा की आत्ताच या 15 दिवसामध्ये घाम गाळून तुम्ही निकालामध्ये यायचं आणि गुलालामध्ये यायचं. सो अशा पद्धतीनं ज्याला ज्याला PDF हवे असेल त्यांनी वेळ न घालवता या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे. सो एकत्रित पुण्याचा जो पोलीस भरतीचा विषय किंवा पुणे शहरासाठी जे काही लेखी परीक्षा त्यासाठी सूचना दिल्यात. आणि त्याच पद्धतीनं मुंबईसाठी जो विषय होता की सर लेखी परीक्षा कधी होणार, त्याचं कधी होणार, फायनल कट ऑफ कधी होणार, या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आपण पोस्ट केलेल्या आहेत. सो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.